आज आहे ना मस्तपैकी चटपटीत बनवणार आहोत मटकीची उसळ. त्याच्यासाठी आहे ना मी छोटा कुकर घेतला आहे, म्हणजे पटकन एका शिटीतच मटकीची उसळ छान शिजून जाते. त्यात थोडं तेल घेतलं आहे. सकाळी डब्याला करताना आहे ना पटकन कुकरमध्ये होऊन जाते भाजी. तर तशीच दाखवते झटपट होणारी भाजी. तेल थोडं तापू देऊया, मग आपण त्याला फोडणी घालू मस्तपैकी. तेल छान तापले. आता आपण त्यात टाकूया थोडीशी मोहरी, थोडं जिरं टाकूया आपण त्याच्यामध्ये. छान मोहरी तडतडू देऊया. याच्यात मी थोडंसं आहे ना हिंग घालणार आहे. त्याच्यामध्ये थोडा बारीक चिरलेला आहे मी एक कांदा घेतला आहे बारीक चिरून, आणि थोडा कढीपत्ता घेतला आहे. एक टोमॅटो घेतला आहे मी, ते पण आता आपण याच्यात सगळं टाकून परतून घ्यायचे. जास्त मसाले वगैरे काहीच ॲड नाही करायचे. अगदी साधी सिंपल, पण तरी पण छान लागते चवीला. अशी आपण मटकीची उसळ करणार आहोत. आता कांदा थोडासा आपण होऊ देऊया, शिजू देऊया. आणि त्यात आपण घालणार आहोत टोमॅटो पण मी एक घेतला आहे बारीक चिरून. तुम्हाला टोमॅटो नसेल घालायचा नका घालू, पण टोमॅटो मी ते कोकम पण ॲड करणार आहे, कारण टोमॅटो आणि कोकमने ना छान त्याला टेस्ट येते मटकीच्या उसळीला. तर तुम्ही टोमॅटो स्किप केला, त्याच्याऐवजी कोकम घातलं तरी चालून जाईल. किंवा तुम्हाला समजा कोकम आवडत नसेल तर तुम्ही कोकम नाही टाकलं तरी चालेल. एखादी चिंच टाकले, एक तुकडा चिंचेचा, तरी चालून जाईल. हे छान आपण आधी शिजू देऊया टोमॅटो आणि कांदा. आणि नंतर आपण त्याच्यात थोडेसे मसाले ॲड करू. त्याच्यामध्ये मी थोडंसं हळद घेतली, थोडं लाल तिखट टाकणार आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. हे घरगुतीच मसाला आहे हा केलेला. तर माझा चमचा खूप छोटासा आहे, तर मी 2च चमचे याच्यात टाकते आहे मसाला. थोडा मी इथे गरम मसाला टाकते. छान आपण परतून घेऊया आता मसाला त्याच्यात. तुम्ही इथे कांदा लसूण मसाला घातलात तरी पण चालून जाईल. हे बघा छान मी परतले. आता याच्यात आपण छान मोड आलेली मटकी घालू. मटकी मी इथे धुवून ठेवली होती मगाशीच, आणि ती आता आपण टाकूया याच्यात. इथे मी रस्सा नाही करणार आहे मटकीचा. तुम्हाला मटकीचा रस्सा करायचा असेल तर थोडंसं खोबरं आणि लसूण वाटून टाकले तरी चालेल, पण मी सुकीच दाखवते तुम्हाला उसळ. थोडंसं मीठ टाकूया याच्यात चवीप्रमाणे. थोडी मी साखर टाकणार आहे त्या चवीला. साखर नाही टाकली तुम्ही तरी चालून जाईल, पण छान लागते साखरेने, चव येते मटकीच्या उसळीला. सगळं मिक्स करून घेऊया एकदा. याच्यात तुम्हाला हवे तर तुम्ही ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाका. माझ्याकडे आता खोबरं नव्हतं तर मी ते नाही टाकले. छान आपण परतून घेऊ मटकी त्याच्यात कांद्या टोमॅटोमध्ये, आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला. मी अगदी थोडंच पाणी टाकते त्याच्यात. एक अर्धी वाटी पाणी घेतले, तेवढं टाकते म्हणजे मटकी शिजेल छान. अगदीच थोडं पाणी टाकले मी, जास्त रस्सा नाही करणार आहे मी, फक्त मटकी शिजेपर्यंतच पाणी टाकले.
आणि आता आपलं ह्याचं कुकरचं झाकण लावू आणि ह्याला एक शिट्टी, माझ्या कुकरला एक शिट्टीमध्ये शिजते मटकी, तर एकच द्या, कारण खूप जास्त मटकी जर शिजली तरी त्याचा गर होतो. बघायचं कुकर गार केलं आहे मी आणि तुम्हाला दाखवते उघडून मटकी किती छान शिजली ती. बघा छान मोकळी झाली मटकी आणि शिजली पण आहे छानपैकी. एक मटकी दाखवते तुम्हाला हातावरती हे करून कशी शिजली आहे ती. हे बघा खूप छान शिजली आपली मटकी. अगदी पण गर नाही करायचा मटकीला, नाही तर ती एवढी खास नाही लागत. असे जरा छान दाणे दाणे राहिले की छान लागते मटकी. बघा किती छान झाली ना आणि झटपट झाली. सकाळच्या घाईमध्ये ना डब्याला देण्यासाठी खूप पटकन होते ही रेसिपी. तर नक्की करून बघा मटकीची उसळ. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असे छोटे छोटे व्हिडिओ आणत जाऊ.